रत्नागिरीतल्या कातळ शिल्पांच्या संवर्धनाच्या दिशेने एक मोठं पाऊल टाकलं जात आहे। रत्नागिरीतील कातळ शिल्पांना संरक्षित पुरातन वारशाचा दर्जा देण्यासाठीचा प्रयत्न आहे आणि राज्य सरकारकडून सांस्कृतिक खात्याकडून तशी अधिसूचना सुद्धा जारी करण्यात आलेली आहे असं समजतंय। प्रतिनिधी राजन चव्हाण यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत। राजन, अशा पद्धतीचा हा दर्जा राज्य सरकारकडून जर आता संवर्धनासाठी या शिल्पांना दिला गेला असेल, कातळ शिल्पांना, तर काय नेमके त्याचे परिणाम असू शकतात? नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी राज्य शासनाने आता रत्नागिरीतील कातळ शिल्पांना या ठिकाणी संरक्षण देण्याच्या या ठिकाणी अधिसूचना जाहीर केलेली आहे। बघितलं तर जिओग्लिफ्स आणि पेट्रोग्लिफ्स असे या दोन या ठिकाणी प्राचीन कला प्रकार आहेत। त्या पद्धतीने जर बघितलं तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर खडकाच्या ज्या प्रतिमा असतात त्या या ठिकाणी त्याची नोंद या ठिकाणी त्या जुन्या प्रकारामध्ये केलेली आहे आणि त्यामध्ये अधिसूचनेमध्ये पेट्रोग्लिफ्स मध्ये हरिण असेल, गेंडा असेल, माकड असेल या पद्धतीने यांची या ठिकाणी ठसे उमटवलेले आहे। हे जरी असलं तरी हा प्राचीन या ठिकाणी ठेवा आहे आणि हा ठेवा असल्यामुळे आता रत्नागिरीतील या ठिकाणी नाणार सारख्या रिफायनरी जो प्रकल्प आहे या ठिकाणी तो त्या ठिकाणी ही कातळ शिल्प आढळतात। त्यामुळे हा संरक्षित ठेवा या ठिकाणी जपण्यासाठी हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी राज्य शासनाने दिलेला दिसतोय। अगदी धन्यवाद राजन दिलेल्या माहितीसाठी।